तुम्ही नवीन कार घेताय ती पण एकदम बजेटमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज आपण पाहणार मारुती सुझुकीची डिझायर ZX आहे आणि ह्या गाडीची आपण मायलेज, प्राईस आणि सर्व काही बघणार, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. ह्या गाडीची एक शोरूम प्राईस 9.5 लाखापासून स्टार्ट होते आणि ऑन रोड प्राईस 11.5 लाखावर पण आपल्याला मिळून जाते. या कारचे आपण आता केस बघूया. ह्या केसमध्ये बघायचं झालं तर आपल्याला लॉकचं बटन आहे, अनलॉकचं बटन आहे आणि बूट स्पेस ओपन करण्याचे बटन आहे. आणि ही गाडी बघायला गेलं तर बघा ब्लॅक डिझाईनमध्ये आपल्याला एकदम प्रीमियम लुक दिसून येतो. चला तर मग आता आपण याचं बघूया फ्रंट व्ह्यूला आपण आलो तर आपल्या इथं समोरील ग्रिल एकदम प्रीमियम लुक दिसून येतं. सेंटरला पाहायचं झालं तर आपल्याला मारुती सुझुकीचा लोगो ह्याच्यामध्ये दिसून येतो. इथं आता आपण पाहायचं झालं तर प्रोजेक्टेड हेडलॅम्प आपल्याला ह्याच्यामध्ये मिळून जातात. त्याच्याच खाली आपल्याला LED DRL पण आपल्याला मिळून जाते, त्यामुळे लुक प्रीमियम दिसून येतो. खाली आपल्याला फॉग लाईट मिळते आणि रात्रीच्या वेळेस LED DRLमुळे आपल्याला लुक चांगला आणि प्रीमियम दिसून येतो या गाडीमध्ये. चला तर मग जाऊया आपण आता याच्या साईड प्रोफाईलमध्ये पाहिजे तर ही गाडी आपल्याला सब 4 मीटरमध्ये आपल्याला मिळून जाते. आणि ह्या गाडीचा अलावील आपण पाहिजे झालं तर 15 इंचमध्ये कटिंग अलावील ह्या गाडीचं आपल्याला मिळून जातात. सस्पेन्शनमध्ये आपल्याला मॅकफर्सन स्टार्ट फंड मिळतात आणि बॅक साईड रेअर साईडला आपल्याला टॉर्शन बी मिळतं. इथं बघू शकता आपल्याला डोअरला रिक्वेस्ट सेन्सर पण आहे. आपल्या इथं इलेक्ट्रिकमध्ये ORM मिळतात विथ कनेक्टिंग इंडिकेटर आणि त्याच्याचा ORMच्या खाली आपल्याला 360चा कॅमेरा पण याच्यामध्ये मिळून जातो. बॅक साईडला आलो तर आपल्याला इथं बघू शकता टेलर एकदम स्टायलिश आणि प्रीमियम लुक ह्या कारला आपल्याला देऊन जातात. वरच्या साईडला आपण पाहायचं झालं तर आपल्याला शार्फिन अँटेना मिळतो, 360चा कॅमेरा, 2 पार्किंग सेन्सर मिळतात. आता ह्याचा आपण बूट स्पेस ओपन करूया. बूट स्पेस ओपन केल्यानंतर आपल्याला 378 लिटरचा ह्याच्यामध्ये बूट स्पेस मिळतो. एक स्टेपनी पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिळून जाते. फ्रंट साईड डोअरला आपण पाहायचं झालं फ्रंट साईड डोअरला आपल्याला प्रीमियम लुक दिसून येतो. ब्लॅक फिनिशिंगमध्ये विथ कॉम्बिनेशन कलर आहेत मिळून जातं. तर डोअर हँडलमध्ये आपल्याला सिल्वर डोअर हँडल आपल्याला मिळून जातं. विंडोज कंट्रोल करायसाठी आपल्याला बटन मिळतात. ORM सेट करायचं तर आपण इथून ORM पण आपण याच्यामध्ये सेट करू शकतो. आणि ते सीट जर आपण याची पाहिजे झाली तर या साईडला सीट पण बघू शकता फॅब्रिकमध्ये मिळते विथ व्हेंटिलेटेड सीट आपल्याला याच्यामध्ये मिळून जातात आणि चांगले आहेत आणि कम्फर्टेबल आहेत. आतमध्ये जाऊन बसून बघूया. आता इथं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला स्टेअरिंग व्हील पाहू शकता. स्टेअरिंग व्हील लेदरमध्ये एकदम चांगला आणि प्रीमियम लुक जातो. मोडमध्ये आपल्याला इथे कंट्रोल मिळून जातात. लेफ्ट साईडला, राईट साईडला इथं पाहायचं झालं तर आपल्याला क्रूज कंट्रोलचे पण आपल्याला बटन मिळून जातात. त्यामुळे आपण क्रूज कंट्रोल याच्यामध्ये ॲडजस्टेबल व्यवस्थित करू शकतो. मेनमध्ये आता स्क्रीनमध्ये पाहिजे झालं पाहिजे तर एकदम स्क्रीनचा डिस्प्ले पण एकदम स्मूथ आहे आणि याच्यामध्ये अँड्रॉइड, ॲपल कारप्ले आपल्याला ह्याच्यामध्ये सपोर्ट पण मिळून जातो. वेगवेगळे ॲप्स पण आपल्याला ह्याच्यामध्ये कंट्रोल करू शकताय. इथं आपण पाहिजे झालं 360चा कॅमेरा ओपन केल्यानंतर रेअर साईडचा कॅमेरा बघू शकताय. त्यामुळं दिसायला पण क्लॅरिटी कॅमेराची एकदम चांगली आहे. इथं आता आपण पाहिजे झालं तर आपल्याला हा 360चा कॅमेरा ओपन केल्यानंतर डायरेक्ट इथं बघू शकता स्क्रीनमध्ये पूर्ण व्ह्यू आपल्याला चांगला आणि एकदम लुक चांगला दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये ब्राईटनेसमध्ये पण आपण ॲडजस्ट करून आपली क्लॅरिटी ह्या कॅमेऱ्याची एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करू शकतो. इथं खाली आलं तर आपल्याला AC वेन याच्यामध्ये मिळून जातात. आणि हा डॅशबोर्डचा लुक पाहिजे झाला तर एकदम प्रीमियम आणि चांगला याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ग्लब बॉक्स ओपन करून पाहिला तर याच्यामध्ये स्पेस पण चांगला आपल्याला मिळून जातो. इथं आता सनरूफ पाहिजे झालं तर सनरूफ पण इतकं मोठं नाही पण चांगला आहे आणि तेवढं स्पेस चांगला आहे, त्यामुळे लहान मुलांसाठी चांगला आहे. परत इथं तिकीट होल्डर आपल्याला एक मिळून जातं. नंतर इथं को पॅसेंजरच्या ठिकाणी आपल्याला एक मिरर मिळून जातो. इथं आता पाहिजे झालं तर आपल्याला एक चार्जिंग पोर्ट पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिळून जातो. इथं USB टाईपमध्ये आपल्याला चार्जिंग पण याच्यामध्ये मिळतं. इथं मॅन्युअल आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला गिअरचं मिळून जातं. इथे हँडब्रेक पण आपण पाहू शकता. हँडब्रेकचं पण चांगलं आहे. आता इथं इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर पाहायचे झालं. इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरमध्ये आपण पाहू शकता इथं स्क्रीनमध्ये इथं ॲडजस्टेबल करायचं झालं तर आपण कोणकोणत्या मोडमध्ये आपण याचे ॲक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये चेंज करू शकतो. पाहू शकताय टॉर्क आहे, पॉवर आहे, ॲक्सल आहे, ॲव्हरेज आपण किती देतं काय तर सगळं आपण याच्यामध्ये स्क्रीनमध्ये पाहू शकतो आहे. आता इथं आपल्याला स्टार्ट ऑन ऑफ करण्यासाठी बटन पण मिळून जातं. इथं डायरेक्ट व्ह्यूसाठी आपल्याला 360चा बटन आहे. ॲटो कंट्रोल पण आपल्याला याच्यामध्ये मिळतं. नंतर इथं पेट्रोल ओपन करण्यासाठी, परत डिगी ओपन करण्यासाठी. रेअर साईडला आपण पाहायचं झालं तर रेअर साईडला इथं आल्यानंतर आपण पाहू शकताय लुक पण चांगला आहे. डोअरला इथं पण ब्लॅक फिनिशिंगमध्ये चांगला दिसून येतो. सेंटरला पाहिजे तर तिथं आपल्याला आर्मरेस्ट आहे. आर्मरेस्टमध्ये 2 कप होल्डर आपल्याला याच्यामध्ये मिळून जातात. ॲडजस्टेबल आपल्याला हेडरेस्ट पण आपण याच्यामध्ये ॲडजस्टेबल पण करू शकतो. आणि इथं आपण सेंटरला पाहिजे झालं तर आपल्याला 2 चार्जिंग पॉईंट पण आपल्याला इथं रेअर साईडला मिळून जातात. इथं पाहू शकताय आपण A टाईपमध्ये आणि C टाईपमध्ये आपल्याला इथं चार्जिंग पोर्ट पण मिळून जातो. एक मोबाईल तिथं स्टँड पण म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी जागा पण चांगली दिलेली आहे. 2 AC वेंट पण दिलेले आहे, ते पण थोडं आपण याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो. या गाडीचं आता इंजिन पाहिजे झालं तर 1.2 लिटरमध्ये आपल्याला पेट्रोल इंजिन याच्यामध्ये मिळून जातं. हे इंजिन अप्रॉक्सिमेटली 89 bhpची पॉवर आणि 113 Nmचा टॉर्क जनरेट करतं. सिटीमध्ये स्मूथ ड्रायव्हिंग आणि परफेक्ट आहे. मायलेजचा विचार करायचा झाला तर अप्रॉक्सिमेटली 22 ते 24 किलोमीटरपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ॲव्हरेज मिळून जातं.
यामध्ये आपल्याला CNGचा पण ऑप्शन ह्याच्या मिळून जातो. त्यामुळं ॲव्हरेजचा विचार करायचा तर CNG ऑप्शन आपल्याला या गाडीमध्ये मिळून जातो. त्यामुळे या गाडीचं तुम्ही परफेक्ट ही गाडी रिसेलिंग जर करायला गेलं तर रिसेलिंगचं पण याची व्हॅल्यू चांगली मिळून जाते. पण मेंटेनन्स या गाडीचा खूप कमी येतो. त्यामुळे ही गाडी एकदम बेस्ट आहे, फॅमिलीसाठी एकदम चांगली यूज आहे. तर तुम्हाला या गाडीबद्दल माहिती कशी वाटली? आपण सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.